शून्यातून सुरुवात केलेली होती ती आता लाखोपर्यंत गेली. त्यामुळे मी खूप म्हणजे समाधानी आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करून. 8-9 वर्षापूर्वी मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये जॉईन झाले ॲज अ एम्प्लॉई, तेव्हा 1000 रुपयाची SIP करून मी सुरुवात केली. जसं पेमेंट वाढत गेलं तसं मी SIP वाढवत गेले. बरं, आता 10 वर्षाचा 9 वर्षाचा जो गॅप आहे तिथपर्यंत अमाऊंट पण वाढत गेली, माझ्या गरजा पण वाढत, पण अमाऊंट वाढत गेली आणि मी माझ्या फॅमिलीला सपोर्ट करू शकले. त्याच्यानंतर घराचं जे स्वप्न होतं त्यात मी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकले. मला स्वतःला पण वाटलं की मी इंडिपेंडेंट व्हावं. नवीन पिढी आपली म्युच्युअल फंड सगळ्यांच्या तोंडात तेच आहे. नंतर मग मी एका चौकशी केली तर त्याने म्हणाले बाबा हे खूप चांगलं असतं. मग नंतर ह्यातून काही जे प्लॅन आहेत ते आपल्या नंतरच्या आयुष्यासाठी पण उपयोगी झाले पाहिजेत. आपल्याला कधी आउटडोअरला जायचं आहे, आउट ऑफ इंडिया जायचं आहे, तर आपल्याला पण उपयोग झाला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मी स्वतः कॉन्फिडन्स झाले म्युच्युअल फंडमुळे इन्व्हेस्ट करून. तुम्हीही करा, छोट्यापासून सुरुवात करा, थोड्या थोड्या अंतराने वाढवत जा. मी माझ्या फॅमिलीला मदत करू शकले ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यामुळे मी समाधानी आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.